4:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। मेरे प्यारे देशवासियों, प्रधानमंत्री आवास योजना के तहत सभी पात्र लाभार्थियों के बैंक खाते में पहली किस्त सीधे भेजी जाएगी। सरकार का वादा है हर गरीब परिवार को पक्का मकान और सम्मान के साथ जीवन गुजारने का मौका मिले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। 24वा हप्ता नेमका कधी येणार, कोणत्या शेतकऱ्यांना 2000 मिळणार, ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि बँक खात्याशी संबंधित कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, ही सर्व माहिती शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम मोठी बातमी अशी की केंद्र सरकारने पीएम किसान योजना पुढील 5 वर्षासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना पुढेही दरवर्षी 6000 मिळतच राहणार आहेत। मित्रांनो, 23वा हप्ता यापूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। आता देशभरातील कोट्यवधी शेतकरी 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। मात्र 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही। विविध अहवालानुसार हा हप्ता नियमित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर 2026च्या सुमारास जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अधिकृत घोषणा झाल्यानंतर अंतिम तारीख निश्चित होईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणाला 2000 मिळतील? जर तुम्ही पीएम किसान योजनेचे पात्र लाभार्थी असाल, तुमची ई-केवायसी पूर्ण असेल, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असेल, जमीन नोंदणी योग्य असतील आणि बँक खात्याशी माहिती अचूक असेल, तर तुम्हाला 24व्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। पण अनेक शेतकऱ्यांचे पैसे का अडकतात, यामागे काही सामान्य कारणे आहेत। ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार आणि बँक खात्यातील नाव जुळत नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे, जमिनीच्या नोंदणीमध्ये त्रुटी असणे, चुकीचा IFSC किंवा खाते क्रमांक, या चुका वेळेत दुरुस्त केल्या नाही तर 2000चा हप्ता अडकू शकतो। म्हणूनच आजच तुमची माहिती तपासा, तुमच्या लाभार्थी दर्जा, ई-केवायसी आणि बँक तपशील योग्य आहेत का ते खात्री करून घ्या। याशिवाय सरकारने स्पष्ट केले आहे की पीएम किसान योजना सुरूच राहणार असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश कायम आहे। यासाठी मोठ्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर अनेकदा आजच 24वा हप्ता जमा, तारीख निश्चित अशा अफवा पसरवल्या जातात। अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नका। सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच तारीख निश्चित मानावी। जर तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल तर शक्य तितक्या लवकर ते पूर्ण करा, कारण पुढील हप्ता मिळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे। तसेच तुमचे आधार, मोबाईल नंबर आणि बँक खाते अद्ययावत असल्याची खात्री करा। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे असे: पीएम किसान योजना पुढील 5 वर्षासाठी सुरू राहणार, 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, नियमित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर 2026च्या सुमारास हप्ता येण्याची अपेक्षा, ई-केवायसी, आधार लिंक, बँक खाते आणि जमीन नोंदणी योग्य असणे अत्यावश्यक, चुकीची माहिती असल्यास हप्ता अडकू शकतो। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह कृषी व सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय किसान।